तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्ट आपल्या हायवेच्या रोडवरून, म्हणजे सरूरच्या रोडवरून. तर हे तुम्हाला मागून बघून म्हणजे समजलं असेल. तर आता प्रथमेशन मी निघालो आहे पुण्याला. पहिल्यांदा म्हणलं जायच्या आधी जरा पूजा करावी. तर आता थांबलो आम्ही किरवेंच्या इथं. तर आता इथं थोडं वडापाव खाणार आणि मग निघणार. प्रथमेश भाऊ ना आला कोणाचा तरी फोन, येऊ दे, चला वडापाव खाऊया आणि मग जाऊया पुढं. थोडेफार आता खरेदी करायची, चला जाऊया. मग आधी खाऊया आणि मग जाऊया. म्हणजे पोवाले दादा आणि हे बा इथं कोबी पण भेटतं आणि अशी चटणी पण भेटते यांची मस्तमध्ये. प्रथमेश भाऊ स्पेशल. आता अजून 2 मागवले ना, आता यावंच लागते. तर गाईच आता वडापाव खाऊन झाले आणि मस्त होते वडापाव. पण प्रथमेश एक नंबर. चला जाऊया आता पुढे. तर मित्रांनो, आता हे तुम्हाला रोड दिसत असेल, म्हणजे सुरूरचा रोड आहे ते मागाशी बोलल्याप्रमाणे. तर इथं बघा कसं काम चाललं आहे. इकडं वरती केवढा रोड खांदा म्हणजे एक चढवला आहे आणि इकडं बघा खाली केवढा आहे. तर अशा रस्त्यातनं आपल्याला जायला लागते. आता म्हणजे एकच रोड चालू आहे हा, येऊन जाऊन गाड्या चालू आहेत. बघा समोरनं पण गाड्या चालू आहेत आणि इकडून आपण आता चाललो आहे तिकडून गाड्या चालू आहेत. तर काय आता बोलायचं, तर चला जाऊया. त्या रोडमध्ये जायचं जरा खडबडीतनं. तर चल मित्रांनो, आता पेट्रोल भरायला थांबलेलो. पेट्रोल भरले. तर मित्रांनो, आता पोचले आपण हायवेला. पण असं वाटणं झालं हायवेला पोचलोय, कारण की हे बघू शकता इकडं पत्रे दिसतं साईडला, ह्या साईडला. तर इकडं कामच चालू आहेत रस्त्याची, त्यामुळं. आणि इथं आता इथून पुढं बघू कुठं हायवे लागतोय, म्हणजे मेन हायवे कुठं लागतोय ते. तर ह्या रोडवरून तर आपल्याला नीट जायला लागणार आहे, म्हणजे मागाच्या घेतच. कारण की गाड्या पण इकडं खूप आहेत आणि रस्ता छोटा आहे. कुठपर्यंत रोड काय सांगू शकत नाही आता. तर बघूया आता कुठपर्यंत लागतोय आपला रोड. नाही झाला, लवकर झाला, क्लीन लवकर झालाय. हो बाबा हो बाबा हो. तर बाबा घेते आपल्याला गाडीकडे आहे पुढच्या यावं. तर आता डायरेक्ट पुढच्या टायरावर मग आम्ही डायरेक्ट पुण्यालाच. तर चला आता जाऊया पुढं. मित्रांनो, महाराजांचं दर्शन पण झालंय बघा. तीच आता आपण जाणार आहे बोगद्यामधून, म्हणजे खंबाटकी बोगदा याला म्हणतात ह्यामधून. तर बघूया आता कसली मजा येते. यात तू ओरडतात ना, अशी लाईट लावायला पाहिजे इथं. म्हणजे आपल्या गाडीला लाईट आजपासूनच आहे, लावायला पाहिजे. बघा आता मच्छाले धुमच्छाले. पाणी बिणी कुठनं येते अरे? पाणी बिणी कुठनं येते काय ते बघू शकता. पाणी कसं येतं इथं. डायरेक्ट पावसाळाच वाटेल एखाद्याला आता गेलं तर. बघतात लाटा. साऊंड आहे का आपल्या बुलेटचा? चलो. तर मित्रांनो, आता हायवे लागलाय फायनली, म्हणजे मागासपेक्षा चांगला रोड लागलाय. म्हणजे आता पोचलो आम्ही पारगाव खंडाळामध्ये. तर मित्रांनो, आता पाऊस यायला चालू व्हायला लागलाय, त्यामुळे आपण फोन ठेवणार आता खिशात. कारण की पाऊस बघा छोटा छोटा लागतोय, डायरेक्ट कोंडावच लागतोय. तर काय बोलायचं, मिळाला जर्किंग घालून काही विषय नाही. तर आता भेटूया आपण डायरेक्ट पुण्यातच. जर पाऊस थांबला तरच आपण फोन बाहेर काढणार, नाही तर नाही काढणार. कारण की फोन गाडी पण चालू आहे ना झाली. मित्रांनो, आता थोडा वेळ थांबलोय. तर आपली बुलेट गरम झाली आहे, म्हणजे तिला त्रास द्यायला नको ना. त्यामुळे आता इथं व्ह्यू बघा ना कसा दिसतो खतरनाक मध्ये. प्रथमेशला कुठं पण जावं, फोन चालूच आहे, काय विषय काय समजानाच. आता बघूया, थोडा वेळ थांबूया आणि मग निघूया इथून. प्रथमेशला फोटो पण काढायचे तिथं. काढूया प्रथमेशचे फोटो. मला कसं चॉकलेट होणार आहे, काढतात याचा फोटो मस्त मध्ये. मग निघूया पुढं. चला. तर गाईच आता फोटोशूट उरकले आम्ही. आता आम्ही निघालोय. तर चला, आता पाऊस पण थांबलाय, तर जायला पण रोडला मजा येते. चला बघत राहा.
मित्रांनो हे बघा आता परत थांबायला लागले आम्हाला ह्याच्या खाली. बघू शकताय काय वरतून पूल आहे वाटतं, पण या पुलाच्या वरनं गाड्या झाल्या. तर आम्ही इथं खाली थांबलोय पुलाच्या. इकडं प्रथमेशचा पण चालूच आहे अजून. थांबायला लागल्याचं कारण म्हणजे इकडं पाऊस वारा असला खतरनाक पडतोय. बघूया किती वेळ लागतोय हे पाऊस, नाहीतर मग तवर थांबायला लागणार आम्हाला इथेच. काही तिथं निघून आम्ही पुढं आलोय आणि हा पाऊस बघा परत पडायला लागलाय. तर एवढा पाऊस तर आम्ही परत निघालोय. काय बोलायचं ना, काय बोलू शकतच नाही आम्हाला. पाऊस बघा की जोरात येते, रस्त्यावर सगळं पाणी पाणी व्हायला लागलं. आम्ही तर अख्खं एवढं भिजलोय ना, आज मला दाखवत जरा केवढा भिजलोय ते आम्ही. पुढे जाऊ दे जरा, झाडाखाली थांबतोय एखाद्या, नाहीतर कशा खाली तरी. तर मित्रांनो आता बघा आम्ही कसं भिजतोय खतरनाक मध्ये. पाऊस सगळं वल्ल वल्ल चाललंय. प्रथमेशला तर मजा येते काय माहिती. तुम्ही म्हणला जाऊ दे काय करायचं. चला आता भिजूया जरा वेळ. मग काय आता इथं थोडा एवढा पाऊस दिसतोय. इकडं मागं पाऊस आहे खूप, म्हणजे सगळीकडेच पाऊस आहे. काय बोलू शकतो आपण. पाऊस थांबल्याशिवाय आम्ही काय जाऊ शकत नाही. झाडाखाली बघू आता काय होतंय ते. पाऊस थांबल तेव्हा निघायचं, नाही तर पावसातच जायचं. आता भेटूया आपण डायरेक्ट पुण्यामध्ये. आता डायरेक्ट पुण्यामध्ये भेटायचं आता माझ्या आधी कुठंच. तर मित्रांनो तिथून निघून आम्ही डायरेक्ट आता पुढं आलोय आणि पाऊस एवढा जोरात आला परत. त्या झाडाखाली थांबलो, तिथं पण थांबावं लागलं नाही. इथं डायरेक्ट आम्ही थांबलो. त्या पाऊस काय काहीतरी इथं थांबलोय आम्ही. बघूया इथं किती वेळ थांबायला लागते. ते बघू शकता तुम्ही इकडं पाणी बाहेर किती खाली जाते. म्हणजे एक ठीक आहे, एक खरं आहे म्हणजे अशी गाडी तर धुवून निघली. धुवायचा त्रास पडला नाही, मी घरी धुवणार होतो म्हणजे त्रास पडलाच नाही. तर तुम्हीच बघा कुठनं आलो काय माहिती इथनं. जाऊ दे जाऊया आपला तो डोकं पुसूया मस्त मध्ये, मग जाऊया पुढे. कारण की पाऊस थांबल्याशिवाय तर काय जायला येणार नाही, त्यामुळं वेट करायला लागणार आहे. वेट करूया मग निघूया. तर मित्रांनो आम्ही निघालोय आता तिथून. पाऊस थांबलेला त्यामुळं हे बघू शकताय थोडा थोडा येतोयच. आणि गाड्यांच्या ह्यामुळं म्हणजे पाणी एवढं तर साठलंय. इकडं पुढं बघू शकता तुम्हाला, इकडं पुढं दिसत असेल तर इकडं केवढा ऊन आहे आणि इकडे एवढा पाऊस आहे, काय बोलता शकत नाही आता. तर आता चला जाऊया आता पुण्यात डायरेक्ट. मध्ये आधी नाही थांबायचं, मागाशी बोललो त्याप्रमाणेच. चलो गाईज आता खूप मोठा विषय झाला असता. आम्ही एवढा जोरात क्रॅश पडलो असतो ना, काय सांगू तुम्हाला. तेव्हा इकडं मागं आम्ही गाड्या पार्किंग केल्या लगेच आणि एका साईडला थांबलोय. तर विषय काय झाला, आम्ही चाललेलो जवळून असं एका बाजूनं, पण तेवढंच मागण्याकडला कंट्रोलच नाही काय गाडी. तर तो डायरेक्ट अंगवत आला. तर काय बोलत सायलेन्सर सुटलाय काकांच्या गाडीचा. आता आम्ही थांबलोय. प्रथमेश बागा हसून न थांबलाय. तुम्ही झालं असतं आत्ता चिन्ह आत्ता झाला असता विषय खोल आमचा डायरेक्ट. चला इथलं मॅटर मिटूया मग भेटूया पुढे. तर मित्रांनो मॅटर सॉल्व केला तिथला आणि आता निघालोय आम्ही. खूप धगधग होत आहे त्यामुळे एका बाजूनच घेतली आम्ही गाडी आपली आणि आपल्या साईडनेच जावं. मध्ये गेलो तर असं विषय होतोय. प्रथमेश बघा कसा करतोय. प्रथमेश मागं बघतच चाललाय, मागणं परत गाडी येऊन नाही कधी. तर चला तर जाऊया डायरेक्ट पुण्यात आपलं गपगमानं एका साईडने कडकडं. मित्रांनो आता पुणे फक्त 15 किलोमीटर राहिले आणि आम्ही आता पोहोचणारच आहे. बघू शकताय काय झालेलो मोठं झालं तर. प्रथमेश खुश का? खुश पोचलो एकदा जाऊ बा. चला आता जाऊया गाईच. इकडं तिकडं कुठं न जाता पहिल्यांदा आले आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराला इथं पाया पडायला. आता इथून पाया पडून नच कुठं जिकडं जायचं तिकडं जाणार, म्हणजे जे शॉपिंग हे काय करायचं तिकडं करणार, मगच होते. तर तुम्ही पण दर्शन घ्या. चला गाईच तुम्ही म्हणत असाल आत्ता इकडं होता दगडूशेठच्या इथं, आता स्वागतच्या इथं कशाला. ते स्वागतच्या इथं आलोय मित्राला न्यायला प्रथमेशला. तो गेलता बाहेर न तवर येस्तवर पावसात फुलटाच खातोय. काय बोलायचं, गाडी बाय बसली भिजते आपली सगळी धुवूनच निघणार आहे. तुमचं आता इथं लावू शकत नाही ना, तर लगेच उचलते का. आता करूया भेटायचं, बघूया कधी येतं ते. तर गाईच फायनली प्रथमेश आलाय आणि आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. तर चला जायचं नव्हतं तर चला मग चला जाऊया. आम्ही पोहोचलात बाऊदीच्या इथं. आता लिफ्टमध्ये आम्ही सध्या लिफ्ट पण पोहोचली. तर आता हे बघू शकता आम्ही एवढं सगळं
पार्सल घेतले म्हणजे खरेदी केली ते. चला तर जाऊया, बघूया पुढं काय होते. म्हणजे जेव बी मग भेटूया. बसतोय बरीस का? हो का, स्वागताला आमच्या काय बाबूतीची रूम बाग असली मस्त इथं. आता इथं आम्ही स्टे करणार आहे. तर आता पहिल्यांदा जेवूया, फ्रेश होऊया आणि मग भेटूया. चल आईच आता जेवण उरकलंय आणि दिदी आम्हाला अंतरण्या टाकून देते. कष्ट करते दिदी आमच्यासाठी. आनंदी दिदी कुठे कर कष्ट. तर आम्ही बसतो तर चार्जिंग लावून. प्रथमेशचं काय झालंय? कसं आहे विषय ते आता बघूया. तर झोपायचं. चला तर मित्रांनो, कसं वाटलं मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप जास्त शेअर करा. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या.